AB सुपर प्लेयर्स हा संघ मात्र मैदानामध्ये आलेला आहे। आता मात्र प्रतिस्पर्धी संघ VG टायगर्स महाड। OP Eagles, please come on. OP Eagles, Raj Padil captain. OP Eagles या संघाचं आपण स्वागत करतोय। एक जबरदस्त खेळाडूंचा बळणा असलेला हा OP Eagles संघ मैदानाच्या दिशेने रवाना होतोय। आपलं देखील सहर्ष असं स्वागत असेल या मैदानामध्ये। ओजस पाटील आणि प्रसाद भोईर यांनी पालकत्व स्वीकारलेला हा OP Eagles संघ आपल्याला बघायला मिळतोय। मात्र एक जबरदस्त खेळाडू आयकॉन म्हणून या ठिकाणी येतोय सुशांत साहिल। एक जबरदस्त खेळाडू, खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने मुंबई शहर सारखा एक जबरदस्त कबड्डी क्षेत्र गाजवून सोडले, तो खेळाडू आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आयकॉन प्लेयर म्हणून बघायला मिळणार आहे OP Eagles संघाच्या माध्यमातून। अर्थातच सुशांत साहिल, मॅन फ्रॉम
आता मात्र हा बोनीची पहिली चढाई घेऊन आलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच हा खेळाडू आयकॉन असेल. हर्ष जाधव, सक्षम स्पोर्ट्स क्लब मुंबई संघाचा हा खेळाडू हर्ष जाधव पहिल्या चढाईमध्ये मात्र यशस्वीरित्या बोनस मिळवतो. त्याला प्रत्युत्तर दखल सुशांत साईल, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर संघाचा खेळाडू. निश्चितच स्टेट गोल्ड मेडलिस्ट असा हा सुशांत साईल आपल्याला बघायला मिळतोय. प्रो कबड्डीमध्ये ज्याने पुणेरी पलटण संघाचं प्रतिनिधित्व केलं, यावेळेस मात्र हम भी किसी से कम नाही असं सांगत एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. अर्थातच सुमित पाटील या रायगडचं भविष्य खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. कबड्डीच्या खेळामध्ये कुस्तीचा डाव एक लाजवाब पद्धतीचा खेळ आपल्याला बघायला मिळाला सुमित पाटीलच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल आता मात्र राहुल मोकल या खेळाडूला संधी दिली जाते. राहुल देखील एक महाप्रचंड वेगवान खेळाडू आपल्याला ह्या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावरती बघायला मिळतो. ज्या ज्या वेळेस मित्रांनो या कबड्डीचा रायगडचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या त्या वेळेस खऱ्या अर्थाने इतिहास लिहित असताना पानं कमी पडतील इतका मोठा इतिहास या रायगडच्या कबड्डीचा लिहिला जाणार आहे. अगदी काहीच दिवसांमध्ये या रायगडच्या कबड्डीचा ऐतिहासिक असं पुस्तक हे रिलीज केले जाणार आहे रायगड कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून. यामध्ये राज पाटीलने दावा ठोठावलाय की आशिष मोरे याला शिकार केलाय यशस्वीरित्या हँड टच. प्रत्युत्तरादाखल मात्र संधी मिळते एका नवोदित खेळाडूला. अर्थातच साईराज तांडेल आपल्याला बघायला मिळतोय. स्थानिक संघ अरुण पाटणी संघाच्या माध्यमातून हा खेळाडू खेळ करताना आपल्याला बघायला मिळतो असा साईराज तांडेल. आणि मात्र माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र अर्थातच राज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. समोर देखील तितक्याच ताकदीचा मध्यरक्षक असेल राकेश गायकवाडच्या स्वरूपामध्ये. आता मात्र डू ऑर डाय जबाबदारी आली आहे हर्ष याच्यावरती. आयकॉन खेळाडू असेल त्यामुळे जबाबदारी मात्र मोठी असणार आहे. हर्ष जाधव सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र सुशांत साहिल पुन्हा एकदा. सुमितचा मात्र दरारा कायम मैदानावरती. काय डाईव्ह लगावली गेली आहे. व्हॉट अग्रेशन, मोस्ट अग्रेसिव्ह प्लेयर फ्रॉम AB सुपर प्लेयर्स आपल्याला बघायला मिळतो. सुमित पाटील लाजवाब परफॉर्मन्स. प्रत्युत्तर दाखल आता मात्र राकेश गायकवाड. खऱ्या अर्थाने कबड्डीच्या खेळाच्या जोरावरती ज्या खेळाडूने आपली जागा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कायम केली असा हा राकेश. प्रत्युत्तर दाखल त्याला JSW स्टील या संघाचा व्यावसायिक खेळाडू राज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 1 नंबरच्या जर्सीमध्ये हा कर्णधार असेल खेळाडू राज पाटील. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आता मात्र हर्ष जाधव. आयकॉन खेळाडूला त्या ठिकाणी वारंवार संधी दिली जाते
परंतु आत्ताच या लीग मध्ये सहभागी झालेला आयकॉन लगातारच्या 2 पकडींमध्ये जेरबंद केला जातोय सुमित पाटीलच्या माध्यमातून। ही रायगडची कबड्डी आहे मित्रांनो, भल्या भल्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही रायगडची कबड्डी। अनेक विभागांच्या माध्यमातून विभागले गेलेले, अनेक तालुक्यांच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेली ही रायगडची कबड्डी। खऱ्या अर्थाने या रायगडच्या महिला देखील मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत। रायगडच्या महिलांचा देखील संघ चांगल्या प्रकारे प्रतिवर्षी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी स्पर्धांमध्ये दहशतदार निर्माण करतो। यावेळेस मात्र सुमित पाटीलची शिकार केली जाते है। जिसका डर था वही हो गया, सुमित पाटिल मैदान से बाहर हो गया। प्रत्युत्तर दाखल मात्र हर्ष जाधव वारंवार चढाया करतोय। 5 विरुद्ध 1 केतन खरिवले असेल कोपरारक्षक, समोरून अजय मोरे असेल, दावा तर केलाय परंतु सक्सेस कितपत मिळेल हे सांगू शकत नाही आणि माघारी परतावा लागतंय। प्रत्युत्तर दाखल राज पाटील। आता मात्र यश पाटील खऱ्या अर्थाने शिवशंभू पाटणेश्वर असण्याचा स्थानिक संघ, परंतु यावेळेस मात्र जेरबंद होतोय। सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते। यश पाटील सारख्या वादळी वाऱ्याला मात्र यावेळेस रोखण्यामध्ये यश मिळत आहे। त्या अर्थातच ओपी ईगल्स या संघाला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय। अर्थातच आपल्याला बघायला मिळतोय सुशांत साहिल 4 विरुद्ध 1 असा मनोरा असेल। 10, 9, 8, 7, 6, 5. वॉट अँकल होल्ड जबरदस्त आपल्याला बघायला मिळतो। अदनान औसेकर हा सामना मित्रांनो निश्चितच एक हाय व्होल्टेज मुकाबला होणार यामध्ये शंका नाही। आजच्या दिवसातील सर्वच सामने मित्रांनो हाय व्होल्टेज झालेत। दुसरा दिवस आहे, रंजकता वाढली आहे। तिसऱ्या दिवशी निश्चितच उत्कंठा शिगेला पोचेल की कोणते 4 संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होतील। यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळाली। सुपर टॅकल असेल, 2 खेळाडू इन होतील। खरोखर मित्रांनो ज्या व्यक्तिमत्वाने ही कबड्डी स्पर्धा साकार होण्याकरिता प्रचंड एफर्ट्स घेतले ते आदरणीय अस्वाजी पाटील संपूर्ण कबड्डी स्पर्धेची या ठिकाणी पाहणी करत आहेत। राहुल मात्र माघारी परततोय। प्रत्युत्तर देण्याकरता मात्र सज्ज झालाय अर्थातच कर्णधार राज पाटील। आजच्या स्पर्धेमध्ये कर्णधार पद ज्याच्यावरती सोपावलं गेलं आहे ओपी ईगल्स संघाच्या माध्यमातून तो राज पाटील यावेळेस चढाईसाठी। यावेळेस मात्र डबल थाय होल्ड लगातारची दुसरी पकड रोशन मडवी मैदानामध्ये मात्र त्या ठिकाणी इतिहास रचेल अशी अपेक्षा आजच्या दिवशी असेल एबी सुपर प्लेयर्स संघाला। प्रत्युत्तर दाखल मात्र राकेश गायकवाड।
आद्दा नवसेकर पुन्हा एकदा चढाईसाठी 8 नंबरच्या जर्सीमध्ये हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आजच्या या रायगड कबड्डी लीगला प्रो कबड्डीचं स्वरूप आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक रसिकांची मांदियाळी आज या कबड्डी स्पर्धेत आपल्याला बघायला मिळते. अजून 2 दिवस बाकी असतील अशी 4 दिवसीय भली मोठी कबड्डी लीग आज रायगडकरांच्या भेटीला आलेली आपल्याला बघायला मिळते. यावेळेस यश पाटील स्पीडच्या जोरावरती मोहरा निसटलाय. सक्सेसफुल रेड आपल्याला बघायला मिळते. एका गुणाची कामगिरी त्या ठिकाणी होतीये यश पाटीलच्या माध्यमातून. प्रत्युत्तर मात्र अद्ना नवसेकर, ज्या खेळाडूने नुकताच रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलंय असा अद्ना नवसेकर यावेळेस मात्र मध्य रेषा भेदणार तेवढ्यात मात्र रोशन मडवीने जेरबंद केलाय आणि खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. प्रत्युत्तरादाखल मात्र यावेळेस आपल्याला खेळाडू बघायला मिळतोय हर्ष जाधव. आयकॉन प्लेयर असेल एबी प्लेयर संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तरादाखल मात्र अजय मोरे. या खेळाडून देखील निश्चितच रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलंय. रायगड जिल्ह्याच्या किशोर आणि कुमार गटाचं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूंनी केले. असा हा रायगडचा टायगर आपल्याला बघायला मिळतोय अजय मोरे. सडपातळ आणि किरकोळची शरीरशी परंतु प्रचंड तेज, प्रचंड क्षमता आणि प्रचंड ताकद या खेळाडूच्या अंगी आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र यश पाटील वारंवार चढाया करतोय. बघूया कितपत प्रयत्न यशच्या माध्यमातून आता केले जातात. 3 खेळाडू मैदानामध्ये असेल. सुपर टॅकलची नामी संधी असेल ओपी ईगल्स संघासाठी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. परंतु यश माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल असेल अजय मोरे पुनश्च एकदा. 10 आणि 5 गुणांचा फरक असेल दोन संघांच्या दरम्यान. रायगड म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज, रायगड म्हटलं की सरखेल कान्होजी आंग्रे, रायगड म्हटलं की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रायगड म्हटलं की राजधानीचा किल्ला. की श्वासात रोखुने वादळ, डोळ्यात ओकली आग, देव अमुचे छत्रपती एकले हिंद विभाग. ओ हातात धरली तलवार आणि छातीत भरला पोलाद, आणि धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्यची शहाजी जिजाऊंची अवलाद. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थाने आज 350 पावणे 400 वर्ष होऊन गेली तरी देखील आपण त्या राजाचा इतिहास का विसरत नाही आहोत मित्रांनो. त्याचं एकमेव कारण, ज्या वेळेस खऱ्या अर्थाने मुघलशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही या सत्ता या हिंदुस्थानावरच्या डोक्यावरती थयथयाट करत होत्या, त्यावेळेस निश्चितच एक राजा जन्माला आला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आपण सारेजण या हिंदुस्थानात जगतोय. म्यूट कर दादा.
9, 8, 7, 6. Ten, nine, eight. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. सुशांत साहिलच्या माध्यमातून मात्र यावेळेस जबरदस्त डॅश आउट केलं गेलं खेळाडूला. आता मात्र डू ऑर डाय साठी सुशांत साहिलचा वापर केला जातोय. मागील 2 डू ऑर डाय मध्ये सुशांतला जेरबंद केलं गेलं होतं AB सुपर प्लेयर्स संघाच्या माध्यमातून. यावेळेस बघूया सुशांत कितपत प्रयत्न करतोय. 6 विरुद्ध 1 अशी लढत. यावेळेस मात्र आशिष मोरे, ज्या खेळाडूला रोहा तालुक्याचा बायकर मॅन म्हणून ओळखला जातो, असा हा आशिष यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय आणि मध्यांतरापर्यंत जर आपण गुणतालिका पाहिली तर नाममात्र 3 गुणांच्या आघाडीवरती आहे तो AB सुपर प्लेयर्स.
प्रारंभ करत आहोत. 10, 9, खऱ्या अर्थाने पूर्वार्धापर्यंत 7, 6, AB सुपर प्लेचा संघ 3 गुणांच्या आघाडीवरती असेल, परंतु उत्तरार्धामध्ये कमबॅकची संधी असेल OP ईगल्स या संघाला. निश्चितच कोण कमबॅक करेल हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. बघूया. रोहित मोकल असेल चढाईकरिता. 10, 9, हा देखील एक या रायगड जिल्ह्याचा घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर नवतरुण कारवी संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. प्रत्युत्तर दाखल मात्र राहुल मोकल 5-4 विरुद्ध 1 अशी लढत असेल. डीप रेड करावी लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल, जर गुण मिळवायचा असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. आता मात्र डू ऑर डाय थर्ड रेड साठी हर्ष जाधव आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते केतन खरिवलेच्या माध्यमातून. केतन देखील एक आयकॉनिक पर्सनॅलिटीचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आल्या आल्या जीवनदान मिळतंय अदनान औसेकर आणि आल्या आल्या मात्र कामगिरीसाठी निघालाय. बोगा यावेळेस कितपत गुणांची लयलूट अदनानच्या माध्यमातून केली जाते. तर निश्चितच आपण कबड्डीचा खेळ या ठिकाणी पाहतोय आणि कबड्डी म्हटली की मित्रांनो अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी ही चढाई तुझी येता तू दाखविशी आपली खेळी. की अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी चढाई तुझी येता तू दाखविशी आपली खेरी. अरे लय भारी हा बचाव पट्टू सुंदर पकड टाकी आणि मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्या डाव. हा मागे टपला कोपरा रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चुकवशील तर चांगल्या प्रकारे हवा. अरे चतुर येते सावध जो तोच येते रंगला. अरे चतुर येते सावध जो तोच येते रंगला. हे जीवन म्हणजे कबड्डी राजा. जो थांबला तो मात्र संपला. जो थांबला तो मात्र संपला. या कबड्डीच्या खेळामध्ये मित्रांनो तुम्हाला थांबायचं नाहीये. धावत राहायचंय धावत राहायचंय धावत राहायचंय. धावता येत नसेल तर चालायचंय. चालता येत नसेल तर रांगायचंय. रांगता देखील येत नसेल तर लोळायचंय, परंतु थांबायचं नाहीये. आयुष्य आणि कबड्डीचा खेळ नेहमी मित्रांनो वैचारिक राहा, नेहमी धावत राहा, नेहमी पळत राहा, नेहमी वेगवान राहा. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. चढाई यावेळेस मात्र हर्ष जाधव आयकॉन खेळाडू. चार विरुद्ध 1 असा सामना आपण पाहत असताना 13 आणि 10 AB सुपर प्लेयर्सचा संघ 3 गुणांच्या आघाडीवरती मात्र कंटिन्युअसली आपल्याला बघायला मिळतोय. कन्सिस्टन्सी चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मेंटेन केली आहे. यावेळेस राहुल मोकल आणि डू ऑर डाय असेल. राहुलचं सक्सेस होणं फार गरजेचं असेल एपी सुपर प्लेयरसाठी. यावेळेस मात्र अजय मोरे आपण काय जेरबंद करताय. लाजवाब अनएक्सपेक्टेड अशी पकड आपल्याला बघायला मिळते. निश्चितच अपेक्षा देखील ठेवली नसेल आणि तितकी सुंदर आपण पकड करून दाखवलेली आहात. यावेळेस राज पाटील प्रचंड क्षमता असलेला डिफेंडर आपल्याला बघायला मिळतोय. AB सुपर प्लेयर्स संघाच्या माध्यमातून सुमित पाटील 10, 9, 8, 7, 6. प्रत्युत्तर दाखल मात्र पुन्हा एकदा हर्ष जाधव.
वारंवार हर्षच्या आपल्याला चढाया बघायला मिळतात. अत्यंत सुंदर अशी ही कबड्डीची रजनी आपल्या सर्व कबड्डी प्रेमींना रायगड कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून बघायला मिळते. आदरणीय अस्वाजी पाटील यांच्या माध्यमातून प्रचंड एफर्ट्स या कबड्डी स्पर्धेकरिता घेतलं गेलं आणि त्याचाच प्रत्यय त्याचाच रिझल्ट म्हणून आज आपल्याला ही अत्यंत सुंदर अशी कबड्डी स्पर्धा बघायला मिळते. सुशांत साहिल मात्र सैरा वैरा धावत असताना यावेळेस आशिष मोरे आपले काय प्रयत्न आहेत. सुपर डुपर हिट डॅश. प्रत्युत्तर दाखल यश पाटील. यश देखील मित्रांनो चालू मोसमामध्ये जवळपास 6 ते 7 ठिकाणी वैयक्तिक बक्षिसाचा मानकरी ठरलेला असा यश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. पुन्हा एकदा राज पाटील. कर्णधार असेल, जबाबदारी मोठी असेल यावेळेस राज पाटील वरती. 6चा डिफेन्स सजलाय परंतु यावेळेस रोशन मडवी मात्र वारंवार त्या ठिकाणी राजला जेरबंदी करण्यामध्ये सक्सेसफुल ठरतोय. रोशनला मार लागतोय त्या ठिकाणी. सुपर टॅकल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात. बघा मित्रांनो म्हटलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अजय मोरे मात्र प्रतिस्पर्ध्यावरती हावी ठरलाय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स अजय मोरेच्या माध्यमातून. बघा मित्रांनो यशस्वी व्हायचं असेल तर मात्र प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतील आणि त्याच प्रयत्नांच्या पराकाष्ठा करण्याकरिता अद्यापपर्यंत आपला वैयक्तिक खातं न उघडलेला हा सुशांत साहिल आपल्याला बघायला मिळतो. वारंवार चढाया. यावेळेस मात्र यशस्वी बोनस अटेम्प्ट.
रेव्ह्यू मात्र सक्सेसफुल ठरतोय. खऱ्या अर्थाने सुमित पाटील जे हेरलं होतं ते त्या ठिकाणी रिव्ह्यूमध्ये मागितलं आणि मात्र सक्सेसफुल देखील ठरला. प्रत्युत्तर दखल यश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल. यावेळेस मात्र रोहित मोकल समोर उभा ठाकला आणि मात्र जबरदस्त पकड. काय आज आपण समोरून उभे ठाकताय मित्रांनो. सोनू काही सह्याद्रीचा सैन्यकडा हा श्वास रोखून खडा, अशा प्रकारे आपण प्रतिस्पर्ध्याला त्या ठिकाणी जेरबंद करताय. प्रत्युत्तर दाखल मात्र राज पाटील बोनस घेऊन ऑफ असेल. डीप रेड करावी लागेल सक्सेसफुल होण्याकरिता राज पाटीलला. सामना बरोबरीवरती चाललाय. प्रत्येक धुमाळला या ठिकाणी संधी दिली जाते AB सुपर प्लेयर्सच्या संघाच्या माध्यमातून. प्रत्येक धुमाळ देखील मित्रांनो अनेक मैदान गाजवून सोडलेला खेळाडू आहे. बघा यावेळेस बघा मित्रांनो एवढा आपला शरीराचा भरभक्कम असा भार घेऊन यशस्वीरित्या त्या ठिकाणी बोनस गुण देखील मिळवतोय. आता मात्र डू ऑर डाय सुशांत साहिल पुन्हा एकदा असेल. वारंवार ज्या खेळाडूला जेरबंद करण्यामध्ये यश मिळतंय यावेळेस मात्र आशिष मोरेला शिकार बनवलं जात आहे. आशिष मोरे ॲडव्हान्स उभा होता त्याने पाहिलं आणि मात्र निश्चितच रनिंग ओव्हर किकच्या माध्यमातून टिपला गेला आहे. प्रत्युत्तर दखल मात्र पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र किती गुणांची कामगिरी, 2 गुणांची सक्सेसफुल कामगिरी करतो प्रतीक धुमाळ. शांत बसलेला वाघाला मित्रांनो दुबळा समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका. अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी प्रतीक धुमाळच्या माध्यमातून होता मात्र आपल्याला बघायला मिळतोय. समुद्राप्रमाणे शांत असलेला खेळाडू आता मात्र त्या ठिकाणी मोठमोठ्या जहाजांना बुडवणाऱ्या लाटांच्या स्वरूपामध्ये उसळताना आपल्याला बघायला मिळतोय. अनेक रसिकांची मांदियाळी या कबड्डी स्पर्धेला आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने ही कबड्डी स्पर्धा साकार होण्याकरिता मेहनत घेतली त्या आदरणीय आसवाजी पाटील सर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह, आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता आपल्याला सुशांत साहिल. आता मात्र या खेळाडूला सुर्ग बसलाय. रिव्ह्यूची डिमांड केली जाते.
पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतो आणि चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतो तोच मजबूत देहबांधा अर्थातच प्रतीक धुमाळ. एक मजबूत असा देहबांधा आपल्याला हा चढाई 72 यावेळेस मात्र अनसक्सेसफुल. प्रत्युत्तर दखल राज पाटील कर्णधार पद भूषवण्याकरिता पुन्हा एकदा वारंवार राजच्या माध्यमातून देखील चढाया बघायला मिळतात. कर्णधार राज पाटील विरुद्ध कर्णधार राकेश गायकवाड या दोन कर्णधारांमध्ये लढत. जवळजवळ सामना समसमान गुणांवरती सुरू आहे. शेवटची काही मिनिटे असेल सामना संपायला आणि आघाडी मात्र एका गुणाची असेल AB सुपर प्लेस संघाकडे. चढाईसाठी यावेळेस हर्ष जाधव आपल्याला बघायला मिळतोय जो आयकॉन खेळाडू असेल. यावेळेस मात्र डू ऑर डाय प्रतीक धुमाळची चढाई. बघूया प्रतीकवरती विश्वास संघाने दाखवलाय त्या विश्वासाला निश्चितच खरा उतरला. यावेळेस सुपर रेड रसिकांच्या टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतो. प्रतीक साडे 3 गुणांची अचूकरित्या कामगिरी. प्रतीक धुमाळ सुपर डुपर रेड. लाजवाब परफॉर्मन्स प्रतीक धुमाळच्या माध्यमातून दिला जातोय. वेळ काढत धोरणाची चढाई असेल कारण काही गुणांची का होईना माझ्या संघाकडे आघाडी आहे आणि ही आघाडी मला आता मात्र टिकवायची आहे. मला कोणतेही प्रयत्न करायचे नाहीयेत. मला फक्त वेळ काढायचा आहे आणि घेतलेली आघाडी टिकवायची आहे अशी नीतिमत्ता यावेळेस हर्षची असेल. हर्ष रिक्त असे माघारी परत. प्रत्युत्तर देखील रोहित मोकल
परंतु रोहितला रिक्त असे परतावं नाही आहे, परतायचं नाही आहे मित्रा. सक्सेसफुल व्हावं लागेल. जर यशस्वी व्हायचं असेल, आपल्या संघाला विजयश्री खेचून द्यायची असेल तर मात्र प्रयत्न करावे लागतील. रोहित मोकाल यावेळेस मात्र द वॉल ऑफ AB सुपर प्लेयर्स सुमित पाटील, हॅट्स ऑफ परफॉर्मन्स. पुन्हा एकदा हर्ष जाधव 23 आणि 19 4 गुणांची आघाडी असेल. अर्थातच AB सुपर प्लेयर्स संघाकडे. अदनान औसेकरची चढाई, सक्सेसफुल बोनस. आता मात्र डू ऑर डाय चढाईसाठी असेल हर्ष जाधव. सामना संपतोय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक. यानंतर लगेच आपण पुढील सामना या ठिकाणी पाहणार आहोत.